ठिकाणी व्यक्त करतो आणि लाडक्या बहिणींना हेही सांगतो, 1500 रुपयावर सरकार तुम्हाला थांबवणार नाही. तुम्हाला हे सरकार माझ्या सर्वसामान्य कुटुंबातल्या लाडक्या बहिणींना लखपती बनवल्याशिवाय लाडकी बहीण योजना सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे. आता एकनाथ शिंदेजी साहेब काय म्हटले आहेत ते तुम्ही पाहिलंच असेल. त्यांनी आता जिल्ह्यांची यादी देखील सांगितलेली आहे. आज कोणत्या जिल्ह्यात वाटप होईल, सर्व जिल्ह्यात वाटप होणार आहे. मात्र 15 जिल्ह्याचे टप्पे पाहायला मिळणार आहेत. आज 15 जिल्हे, उद्या 15 जिल्हे, अशा प्रकारे हे वितरण केले जाईल. आता त्यांनी काय सांगितलेले आहे ते तर आपण पाहणारच आहोत. त्यातले त्यात आता 3000 रुपये काहींना भेटणार आहेत, तर काहींना 1500 रुपये हा हप्ता भेटणार आहे. 3000 रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला एक काम देखील करावं लागणार आहे व त्यातली त्यात काही महिलांना आता जानेवारी म्हणजे या 2025 पासूनचे हप्ते मिळणार नाहीत. त्यांना लाडकी बहीण योजनेतून आता काढून टाकण्यात येणार आहे. त्यामध्ये काय निकष आहेत, कारण की काही महिलांनी एक काम देखील केलेलं नाहीये, त्यामुळे काही महिला आता वगळण्यात येत आहेत. तुम्हाला देखील तात्काळ एक काम करावे लागणार आहे. जरी तुम्हाला आतापर्यंत हप्ते भेटले असले तरी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल, कारण की एक काम केले तरच पुढील हप्त्याचा देखील लाभ तुम्हाला भेटू शकतो. नवीन निर्णय देखील पाहायला मिळत आहे व त्यातली त्यात आता 3000 रुपये संदर्भात एक निर्णय झालेला असून लवकरच 3000 रुपयांचे वितरण पाहायला मिळत आहे. पहिल्या टप्प्यात 15 जिल्हे, दुसऱ्या टप्प्यामध्ये 18 जिल्हे अशा प्रकारचे टप्पे आहेत. तर चला पाहूयात आता कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू होत आहे. कोणाला 3000 रुपये मिळणार, कोणाला 2000 रुपये मिळतील व कोणाला 1500 मिळतील ते अपडेट देखील पाहूयात. आता मुख्यमंत्री शिंदेजींकडून खुशखबरच आलेली आहे. तर चला पाहूयात अपडेट. आता सध्या पाहायला गेलं तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये 4 ते 5 असे विभाग पाहायला मिळत आहेत. एक नागपूर विभाग, एक अमरावती विभाग, तसेच तिसरा मराठवाडा विभाग असेल छत्रपती संभाजीनगर, पुढचा विभाग आहे नाशिक विभाग इकडे, तसेच इकडे कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल. त्यातली त्यात या सर्व महिलांसाठी दिलासा देणारे अपडेट आलेले आहेत. त्यातली त्यात 15 जिल्ह्यांची नावे आता जाहीर झालेली असून थेट बँक खात्यात वितरण DBTद्वारे पाहायला मिळत आहे. त्यातली त्यात बऱ्याच लाडक्या बहिणींनी अजून या चॅनलला सबस्क्राईब केलेले नाहीये. खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे लाडकी बहीण योजनेचे अपडेट सर्वात आधी पाहायला मिळत नाहीये. लाडकी बहीण योजनेत काय बदल झाले की लवकरात लवकर अपडेट मिळत असतात. हप्ता किती रुपयांनी वाढला तर ते अपडेट मिळत असतात. त्यासाठी पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. खूप सारे जण व्हिडिओ पाहत आहेत मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज अपडेट पाहायला मिळायचे नाहीत. सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्या जिल्ह्याचे अपडेट लवकरात लवकर तुम्हाला पाहायला मिळेल व तुमचा जिल्हा देखील कमेंट करून तात्काळ कळवा. तुमच्या जिल्ह्याचे अपडेट देऊ. इथे पाहू शकता सोलापूर जिल्ह्यातील बऱ्याच महिलांनी चॅनलला सबस्क्राईब करून देखील कमेंट केलेले आहेत की आमच्या जिल्ह्याची काय परिस्थिती राहील, आम्हाला कधीपर्यंत मिळणार, तर ती देखील अपडेट पाहणार आहोत. त्यापूर्वी एक अपडेट आहे. नवीन वर्षातच लाडक्या बहिणींवर संक्रांत म्हणजे 60 लाख लाडक्या बहिणी झाल्या अखेर बाद. इथे पाहू शकता काय कारण आहे. शुल्क कारणामुळे काही बहिणींना जे आहे आता वगळण्यात येत आहे. तुम्हाला देखील एक काम करावे लागणार आहे जेणेकरून हप्त्याचे लाभ मिळत राहतील. 60 लाख लाडक्या बहिणीची नावं लाडकी बहीण योजनेतून बाद केले जाऊ शकतील असे म्हटले जात आहे. योजनेमध्ये कोण अपात्र राहणार हे सविस्तरपणे आता जाणून देखील तुम्हाला घेता येईल. फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. 1 मिनिटाचा व्हिडिओ आहे जेणेकरून तुम्हाला जे आहे ते हप्त्याचा देखील लाभ मिळेल. पुन्हा तुमच्या जिल्ह्याची अपडेट देखील कळेल. आमच्या जिल्ह्यात कधी पैसे वाटप होणार आहेत. स्वतः आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडून तर खुशखबर आलेलीच आहे. त्यातली त्यात इथे पाहू शकता इकडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत व इथे माहिती आहे महिलांना 3000 रुपये म्हणजे बऱ्याच महिलांना मिळणार आहेत मात्र काही महिलांना मिळणार नाहीयेत. जर लाभ घ्यायचा असेल तर एक काम देखील करावे लागेल. ते आपण व्हिडिओमध्ये तर पाहणारच आहोत. त्यातली त्यात लाडकी बहिणीची पैसे महिलांना थेट 3000 रुपये मिळणार ही अशी अपडेट आहे. त्यातली त्यात खाली पाहू शकता 100% आज 3000 रुपये 18 जिल्ह्यात पैसे. तसेच जर पाहायला गेलं तर 18 जिल्हे कोणते आहेत ते देखील तुम्हाला पाहायला मिळतील. सध्या जर पाहायला गेलं तर पहिला जिल्हा इकडे नंदुरबार असेल. नंदुरबार जिल्ह्यामध्ये लवकरच वाटप हे केले जाऊ शकते. नंदुरबार जिल्ह्यातील महिलांना आता चांगला दिलासा मिळणार आहे. तुमच्या जिल्ह्याची अपडेट पाहण्याकरिता व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावाच लागेल. अन्यथा तुमच्या जिल्ह्याची अपडेट तुम्हाला पाहायला मिळायची नाही व ज्यांनी सबस्क्राईब केलेले आहे त्यांना रोजची रोज त्यांच्या जिल्ह्याची अपडेट सर्वात आधी पाहायला मिळेल. व सबस्क्राईब करून तुमचा जिल्हा कमेंट करा. कमेंट केले की तुमच्या जिल्ह्याची अपडेट व तुम्हाला रिप्लाय आम्ही नक्कीच करू. इकडे पाहू शकता आता पहिल्या क्रमांकाचा जिल्हा आहे नंदुरबार. मागच्या वेळेस जेव्हा डिसेंबरचा हप्ता वाटप सुरू होता त्यावेळेस 3000 रुपये तसेच 1500 रुपये या जिल्ह्यात सर्वात अगोदर आलेले होते. नंदुरबार जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वितरण केलेले होते. या जिल्ह्यातील महिलांना आता लवकरच चांगला दिलासा मिळणार आहे. मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा मिळणार आहे. त्यातली त्यात आता नवीन वर्षाचे जे आहे ते एक दिलासा देणारे अपडेटच पाहायला मिळत आहे. आता जानेवारी महिना सुरू आहे आणि जानेवारी महिन्यातच एक मोठं गिफ्ट देखील महिलांसाठी आहे. आता सध्या जर पाहायला गेलं तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आता पाहायला मिळत आहेत. तसेच राज्याचे मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत व अर्थमंत्री म्हणजेच दुसरे उपमुख्यमंत्री पाहायला गेलं तर अजित पवार आहेत। त्यांनी 1400 कोटीची तरतूद लाडक्या बहिणींसाठी मागच्या वेळेस केलेली होती। ती तरतूद करताच महिलांच्या थेट खात्यात काहींना 3000 रुपये मिळाले तर काहींना 1500 रुपयांचा हप्ता मिळालेला आहे। मात्र काही महिलांच्या खात्यात रक्कम आलेली नाहीये। त्याचं कारण काय आहे ते देखील आपण पुढे पाहणारच आहोत। त्यातली त्यात आता पुढील क्रमांकाचा एक जिल्हा आहे त्या ठिकाणी तात्काळ वाटप केले जाऊ शकते, तो म्हणजे गडचिरोली। आता स्वतः जे आहे ती एकनाथ शिंदे तर झाले ते उपमुख्यमंत्री आहेत, मात्र मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब स्वतः सांगतात गडचिरोली जिल्हा हा राज्याचा शेवटचा जिल्हा नसून तो राज्याच्या सुरुवातीचा जिल्हा आहे असं ते म्हणतात। त्यामुळे या जिल्ह्याकडे देखील मोठ्या प्रमाणामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांचंच लक्ष आहे, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचंच या जिल्ह्याकडे लक्ष आहे। आता गडचिरोली जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाटप केले जाणार आहे। गडचिरोली जिल्ह्यातील महिलांना दिलासा मिळणार आहे। अजून देखील बऱ्याच जणांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये, सबस्क्राईब करून व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा, तुमच्या जिल्ह्याची अपडेट मिळणार आहे। माहिती शेवटपर्यंत बघा, कारण की आपण 3 ते 4 अजून महत्त्वाच्या बाबी पाहणार आहोत त्या लाडक्या बहिणींना करणे आवश्यक आहे, कारण की आता काही महिलांना वगळण्यात देखील येत आहे। त्यातले त्या तिकडे पाहू शकता गडचिरोली जिल्हा पाहायला आपण 3ऱ्या क्रमांकाचा। गडचिरोली जिल्ह्यात देखील आता वाटप लवकरात लवकर केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे। काही महिलांना आता जर पाहायला गेलं तर इकडे पाहू शकता 3000 रुपये मिळतील, 3000 रुपयांपर्यंतचा लाभ काही महिलांना मिळेल। तसेच काही महिलांनाचा विचार केला तर 1500च मिळणार आहेत। मात्र आता नवीन एक तरतूद होण्याची शक्यता देखील बातम्यानुसार वर्तवण्यात येत आहे, ती म्हणजे लाडक्या बहिणींना आता थेट DBT द्वारे 2100 रुपये। आता इथे स्क्रीनवर लक्ष द्या, कारण की इकडे लक्ष दिले की तुम्हाला सर्व काय समजून जाईल। इथे पाहू शकता मी आकडे लिहित आहे ते 2100 रुपये। काही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देखील मिळण्याची शक्यता पाहायला मिळत आहे। जर हा निर्णय आता झालाच, बातम्या तर येत आहेत, अपडेट येत आहेत, 2100 रुपयांचा निर्णय झाला व महिलांना 2 महिन्याचे पैसे, म्हणजे आता कोणता महिना सुरू आहे, जानेवारी महिना सुरू आहे, जानेवारी तसेच फेब्रुवारी, इकडे पाहू शकता जानेवारी व फेब्रुवारी 2 महिन्याचे पैसे वितरित केले व 2100 रुपयांचे हप्ते जाहीर केले तर महिलांच्या खात्यावरती सर्व रक्कम मिळून किती येणार, 4200 रुपये। 4200 रुपये हे महिलांना मिळणार, म्हणजे महिलांना नवीन वर्षाचं देखील गिफ्ट म्हणावं लागेल, कारण की 4200 रुपयांची रक्कम थेट महिलांच्या खात्यावरती वितरित केली जाऊ शकते। कारण की एकनाथजी शिंदे साहेब कोणताही निर्णय तातडीने घेऊ शकतात। त्यांनी सांगितलेले आहे तुम्ही आमचे बळ वाढवा, लाडक्या बहिणींना 1500 नव्हे व 2100 रुपये पण नव्हे तर थेट 3000 रुपयांपर्यंतचा देखील लाभ देऊ, असं देखील एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री जे आहे ते आधी होते त्यावेळेस ते म्हटलेले होते। ज्याही ठिकाणी सभा झाल्या त्यामध्ये मराठवाडा असेल, विदर्भ असेल, म्हणजे बहुतांशी जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब गेलेले होते व त्या ठिकाणी म्हटलेले होते महिलांना तुम्ही आमचे फक्त बळ वाढवा, महिलांना 2100 रुपये काय तर 3000 रुपयेपर्यंतची रक्कम आम्ही देऊ, असं देखील स्वतः शिंदे साहेब म्हटलेले होते। यामुळे महिलांचा पूर्ण विश्वास हा शिंदे साहेबांवर देखील आहे। त्यातले त्यात राज्याचे आताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांवरती देखील आहे व अजित पवारजी साहेबांवरती देखील आहे, कारण की या तिघांनी मिळून लाडकी बहीण योजनेमध्ये मोठे बदल केले, लाडक्या बहिणींना सरसकट देखील लाभ दिलेला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणी खुश आहेत। तर आता पुढच्या टप्प्याची जिल्ह्याची यादी आपण पाहूयात। आता पाहू शकता आपण कोणते जिल्हे पाहिले, नंदुरबार पाहिलेला आहे, गडचिरोली पाहिलेला आहे व सोलापूर जिल्ह्यातून देखील लाडक्या बहिणींच्या कमेंट आलेल्या होत्या। सोलापूर जिल्ह्यात देखील पहिल्या टप्प्यातच येण्याची शक्यता सध्या स्थितीला तरी पाहायला मिळत आहे। त्यातली त्यात बऱ्याच जिल्ह्यातील महिलांनी आतापर्यंत सबस्क्राईब केलेला आहे। बऱ्याच जणांनी व्हिडिओ पाहणाऱ्यांनी अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, तुमच्या जिल्ह्याचे अपडेट पाहायला मिळेल व माहिती आपण शेवटपर्यंत एकदम हळूहळू दम्माने पाहणारच आहोत, कारण की सर्वांना समजले पाहिजे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटत आहे ते देखील कळवा, एकदम सविस्तर समजत आहे का नाही ते देखील कळवा। जर तुम्हाला समजत नसेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच बदल करू शकतो, कारण की अपडेट दिली तर सर्वांना समजली पाहिजे कोणता हप्ता किती दिवसांनी वाटप होणार, कोणते जिल्हे आहेत, कारण की ते जर समजलं तर महिलांना जे आहे ते इतर जास्त व्हिडिओ देखील पाहण्याची गरज पडणार नाहीये। आता पुढचा जिल्हा पाहूयात महिलांनो, इकडे परभणी जिल्हा आहे। परभणी जिल्ह्याचा विचार केला तर परभणी जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये आता वाटप केले जाणार आहे। परभणी जिल्ह्यामध्ये महिलांना सरसकट लाभ देखील मिळण्याची शक्यता आहे। या ठिकाणी जास्त महिला वगळण्यात येणार नाहीयेत अशीच माहिती मिळत आहे व काही महिलांना आता 3000 रुपये मिळणार नाहीयेत। 3000 रुपये न मिळणाऱ्या महिला जर पाहायला गेलं तर इथे पाहू शकता आता
जर 3,000 रुपयांचे वितरण केले तर काही महिला वंचित राहू शकतात. यामध्ये जर पाहायला गेलं तर ज्या महिलांकडे ट्रॅक्टर सोडून, इकडे लक्ष द्या, ट्रॅक्टर सोडून 4 चाकी दुसरी कोणतीही वाहन गाडी असेल तर त्या महिलांना जे आहे ते 3,000 रुपयांचा लाभ मिळणार नाहीये. व पुढील हप्ता जर 2,100 रुपये, 1,500 रुपये लगेच वितरण चालू केलं तर त्याचा हप्त्याचा लाभ जे आहे ते आता या वर्षामध्ये 2025च्या वर्षामध्ये महिलांना मिळणार नाहीये. व काही महिलांना आता 1,500 रुपयांचा देखील लाभ मिळणार नाहीये, 2,100 रुपयांचा देखील लाभ मिळणार नाहीये. त्यामध्ये जर विचार केला तर आता सध्या जर पाहायला गेलं तर लाभ न मिळणाऱ्या महिला म्हणजे ज्यांना PM किसान योजनेचा लाभ मिळत आहे. PM किसान जी योजना केंद्र सरकारची म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शेतकऱ्यांच्या हितासाठीची पाहायला मिळत आहे. त्याचा लाभ जर महिला घेत असतील तर व त्यातली त्यात राज्य सरकारकडून एक योजना आहे नमो शेतकरी, त्याचा जरी लाभ घेत असतील तर महिलांना आता 3,000 रुपये, 2,100 रुपये व 1,500 रुपयांच्या रकमेचा लाभ मिळणार नाहीये. इथून पुढचे कोणतेच हप्ते त्यांना मिळणार नाहीत, अशी स्वतः माहिती राज्याचे कृषी मंत्री कोकाटे साहेबांनी दिलेली आहे. यांच्याकडून ही माहिती आलेली आहे, हे देखील लक्षात घ्या. कारण की बरेच व्हिडिओ तर पाहायला मिळतात लाडक्या बहिणींना पैसे मिळणार म्हणजे त्यामध्ये अशा प्रकारची माहिती देत नाहीत. काही युट्यूबर अशा प्रकारची माहिती न दिल्यामुळे लाडक्या बहिणींना सविस्तर अपडेट देखील पाहायला मिळत नाहीये. ही माहिती देखील लक्षात घेणे गरजेचेच राहते. तर चला इकडे पाहूयात पुढची अपडेट. इथे पाहू शकता आता पुढील जिल्हा आपण पाहूयात. पुढील जिल्हा लवकरच लातूर जिल्ह्याचा समावेश होऊ शकतो. लातूर जिल्ह्यात देखील लवकरच वितरण केले जाऊ शकते. लातूर जिल्ह्यामध्ये देखील मोठी संख्या आहे व लातूर जिल्हा हा आता मोठ्या प्रमाणे जे आहे ती ग्रोथ लातूर जिल्ह्याची देखील होत चाललेली आहे. लाडक्या बहिणींना या ठिकाणी देखील आता लाभ मिळणार आहे. पहिल्या टप्प्यातच या जिल्ह्याचा समावेश देखील केला जाऊ शकतो, अशी देखील माहिती आता मिळत चाललेली आहे. त्यातली त्यात मुंबई असेल, मुंबईमधूनच वितरण केले जाऊ शकते. थेट मुंबईमधूनच सर्व जिल्ह्यासाठी वितरण केले जाऊ शकते. जे जिल्हे असतील इकडे धुळेचे काय असतील, इकडे विदर्भातील काय असतील, मराठवाड्यातील काय असतील, पश्चिम महाराष्ट्रातील काय असतील व कोकणातील काय जिल्हे असतील, या सर्व ठिकाणी मुंबईतूनच थेट DBTद्वारे वितरण केले जाऊ शकते, अशी देखील माहिती सध्या स्थितीला मिळत आहे. लाडक्या बहिणींनो, तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून कळवा व चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका. पुढचा व्हिडिओ लवकरच येत आहे. त्या व्हिडिओमध्ये देखील आपण एक अपडेट देत आहोत. लाडक्या बहिणींना आता 2,100 रुपये मिळणार आहेत का नाही, कारण की सध्या जर पाहायला गेलं तर आता बीड जिल्ह्याचा देखील लवकरच समावेश होणार आहे. यादीमध्ये पहिल्या टप्प्यात बीड जिल्ह्यात देखील लवकरात लवकर वाटप केले जाऊ शकते, अशी माहिती मिळत चाललेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे व 60 लाख लाडक्या बहिणींची नावे यादीतून जाणार का, हा देखील एक मोठा प्रश्न आहे. अजून तरी गेलेले नाहीत, मात्र बाद केली जाऊ शकतील असे म्हटले जात आहे. त्यामुळे आता सध्या स्थितीला काही महिला अडचणीत आलेल्या आहेत, कारण की कोणालाही बाद केले जाणार नाही. मात्र ज्या निकषामध्ये बसत नाहीत त्यांना यामधून काढण्यात येत आहे, हे देखील लक्षात घ्या. कारण की नियमामध्ये असणाऱ्या महिलांना पैसे मिळतच राहणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, तसेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, अजित पवारजी साहेब असतील, यांच्याकडून दिलासा हा मिळतच राहणार आहे, हे देखील लक्षात घ्यावं. काही अफवा आहेत की महिला हप्ता, लाडकी बहीण योजना बंद होणार, अशा तशा लाडकी बहीण योजना देखील बंद होणार नाहीये, हे देखील लक्षात घ्या. सरकारकडून हा लाभ मिळत जाणार आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब करा, तुमचा जिल्हा कळवा. पुढचा व्हिडिओ लवकरात लवकर येत आहे, ते देखील पाहायला मिळेल. धन्यवाद.